आज आपण कांदा भजीची रेसिपी पाहणार आहे। पाऊस आला की आपल्याला कांदा भजीची नक्की आठवण येते। तर बाजारात जशी कांदा भजी कुरकुरीत असे गाड्यावर मिळतात ना, अगदी तशाच पद्धतीने आपण घरी ही रेसिपी करणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आता कांदा भजी करायची म्हटली की पहिल्यांदा आपल्याला कांदे लागतात। तर हे कांदे मी मोठे घेतलेले, मोठ्या साईजचे। आता तुम्ही मीडियम साईजचे घेतले तरीही चालतात। आता हे कांदे पहिल्यांदा दोन्ही साईडनी चाकूनी कट करून घ्यायचा आणि मधोमध एकदम प्रेस करून तो कट करायचा। तर त्याचे पूर्ण साल काढून घ्यायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने। आणि थोडे पावसाळ्यात पण कसे असतात ना, कांदे थोडे काळे मिळतात आणि आतून पण थोडासा कांदा थोडा पांढरट पण असू शकतो। आता हे कांदे बघून आपण तसं त्याची साल काढून घेऊन व्यवस्थित असे त्याचे कट करून घ्यायचे। आता हे बघा अशा पद्धतीने आता ह्या कांद्याचं थोडंसं पांढरटपणा आपण काढून टाकलेलं आहे। आता हे जो मध्ये भाग असतो ना, टणक, तो चाकूनी कट करून घ्यायचा हे अशा पद्धतीने। म्हणजे आपले उभे जे कट करणार ना आपण कांदे, त्याचे स्लाईस असे छानपैकी पातळ आणि सुटसुटीत होतील। आता अशा पद्धतीने काढू। अजून एक आपण कांदा घेणार आहे। हे बघा मी 4 कांदे घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे। आणि पूर्ण साल काढून घेतल्यानंतर आता हे कांदे आता काय करायचे, एका साईडला असं ठेवून द्यायचे आणि त्यातला एक कांदा घेऊन बरोबर मधोमध असं हात ठेवून त्याचा उभे असे चिरून घ्यायचे। अगदी पातळ अशी त्याची स्लाइस करून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने एकदम पातळ करून घेतलेले आहेत आपण। हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे भजी अगदी मस्त अशी कुरकुरीत होतात। नेहमी भजी करताना ना उभे चिरताना एकदम पातळ असे त्याचे काप करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण आता सगळे कांदे कट करून घेतलेले आहेत। आता हे सर्व कांदे पहिल्यांदा चांगले सुट्टे सुट्टे करून घ्यायचे, व्यवस्थित सुट्टे करायचे। आता सगळे कांद्याच्या पाकळ्या आहेत ना, त्या चांगल्या सुटसुटीत करून घ्यायच्या, जेवढ्या होतील तेवढ्या करून घ्यायच्या। आता काय करायचं, एक बाउल घ्यायचा आणि त्यामध्ये हे सगळे कांदे टाकून घ्यायचे त्या बाउलमध्ये आणि हातानेच आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे। हे बघा असे चांगले चुरगळून घ्यायचे, म्हणजे आता कांद्याचे सगळे पाकळ्या आहेत ना त्या सुटसुटीत होतात। हे बघा अशा पद्धतीने आता पातळ आपण कट केलेले कांद्याचे पाकळ्या सुटसुटीत झालेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे आपल्याला भजी बनवायच्या त्या प्रमाणातच मीठ टाकून घ्यायचं आणि चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये, म्हणजे त्यात या कांद्याला पाणी सुटेल छानपैकी। आणि 15 मिनटं झाकून ठेवायचं। आता 15 मिनटं झाल्यानंतर बघा कांदा एकदम सॉफ्ट पडलेला आहे आणि कांद्याला पाणी पण भरपूर सुटलेलं आहे। मस्त आपला कांदे झालेला आहे। आता याच्यामध्ये काय करायचं, आता हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ 1.5 वाटी टाकणार आहे। आता हे 1 वाटी, अजून अर्धा वाटी, आणि जसं आपल्याला अजून लागलं तरी आपण टाकू शकतोय, पण पहिल्यांदा 1.5 वाटी टाकून घेत आहे। आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं। आता तांदळाच्या पिठाने काय होईल, चांगले भजी आपली कुरकुरीत होतात। मग 2 चमचे तांदळाचं पीठ टाकले। आता त्यात मसाले टाकायचे। आता पाऊण चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे
आता तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात, कमी जास्त. आता 1 चमचा धने पावडर टाकली. धने पावडरनी अगदी भजी एकदम टेस्टी होतात. आणि पाव चमचा जिरे पावडर टाकली आणि पाव चमचा हळद टाकून घेतली. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकून घेतलेला आहे. तो चांगला क्रश करून घ्यायचा, म्हणजे त्याचा स्वाद भज्यांमध्ये एकदम मस्त उतरतो आणि टेस्टी पण होतात. आता त्याच्यामध्ये बघा 2 ते 3 चमचे मी कोथिंबीर चिरून टाकली. आता कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्हाला टाकायची किंवा नाही टाकायची. पण मी त्याची कोथिंबीर एकदम भज्यामध्ये छान लागते म्हणून टाकून घेतलेली आहे. आता हे आपण हातानेच मळून घ्यायचं आहे. आता हे कांदे आपले ओलसर झालेले आहेत मीठ टाकल्यामुळे. आता तेवढ्या ह्याच्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा, तसंच सबस्क्राईब पण करा. हे बघा आपण अजून आपल्याला पीठ लागलं तर 1-2 चमचा मी टाकलेलं आहे. हे बघा मस्तपैकी आपलं आता हे पीठ भज्यांचं मळलं भिजवले गेले आहे. आता थोडंसं त्याच्यामध्ये 1 चमचा पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे थोडासा घट्ट झालं होतं ना, थोडंसं ओलसर करायचं अजून. हे बघा अशा पद्धतीने. आणि 10 मिनटं भिजवलेलं कांदा भजीचं पीठ आहे ना, ते 10 मिनटं झाकून ठेवायचं. आता 10 मिनटं झाल्यानंतर बघा पीठ इतकं मस्त झालेलं आहे, अगदी मऊसूत झाले, म्हणजे आपले भजी बनवायला तयार झालेलं आहे पीठ. आता गॅसवर काय करायचं, कढई ठेवायची. आता गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. आता तेल पण तुम्ही कमी जास्त टाकू शकतात, पण जेवढे आपण भजी बुडतील तेवढे तरी टाकलं पाहिजे. आता तेल जर तापलं तर त्यामध्ये आता भजी सोडून घ्यायचे आहेत. आता हे भजी बघा सोडताना असे गोल टाकले गेलेले नाहीत, जसे आपले कांदे उभे कांदे कापलेत ना त्या पद्धतीनेच आता हे भजी आपण टाकून घेतलेले. आता ह्या भज्यामध्ये आपण सोडा टाकलेला नाही आहे. सोडा न टाकता आपण हे भजी तयार केलेले आहेत. आता हे बघा अशा पद्धतीने जेवढं तेलामध्ये मावेल ना तेवढं आपण भजी सोडत आहे. आता एका साईडनी चांगलं तळून द्यायचं आहे. आता थोडंसं कढईला थोडं चिटकतं तर ते जरा झाऱ्याने थोडंसं सरकून घ्यायचं आणि एक साईडनी छानपैकी तळलं की दुसरी साईड आहेत ना ती उलटून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने आता उलटून घ्यायचे आहे. अगदी भज्यांना ब्राऊन कलर येईपर्यंत छानपैकी आपण मार्केटमध्ये गाड्यावर किंवा मार्केटमध्ये मिळतात ना आपण हॉटेलमध्ये, त्याच पद्धतीने आपण भजी बनवणार आहेत. अगदी टेस्टी तशाच पद्धतीने चव येणार. हे बघा आपण काढून घेऊया. आता हे एका जाळीवर काढा किंवा टिश्यू पेपरवर काढा. ह्याच्यात तेलकटसुद्धा होत नाही जास्त, एकदम कुरकुरीत आणि मस्त अशी चवीला आहेत भजी. सर्व काढलेले आहेत. आता हे तेल आहे ना परत मीडियम फ्लेमवर करून तापून घ्यायचं, नंतर दुसरे बॅच टाकून घ्यायची त्याच्यामध्ये, म्हणजे जास्त तेलकट होत नाही. हे बघा अशा पद्धतीने आता दुसरी पण आपण बॅच टाकून घेतलेली आहे. आणि एका साईडनी छानपैकी तळली की दुसऱ्या साईडनी मग तळून घ्यायचे. हे बघा ब्राऊन कलर आलेला आहे भजीला. इतके मस्त भजी आहेत ना. तुम्ही पण अशाच पद्धतीने करून बघा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल. आणि पावसाळ्यामध्ये पण भजी खायला एक वेगळीच मजा येते. आता मिरच्या उभ्या चिरून मी तळून घेतलेल्या आहेत. आता ह्या मिरच्या आपण तळल्या अशा पद्धतीने तळायच्या. आता बघा हे थोडंसं मिठामध्ये त्याला घोळायचं, म्हणजे मिरची पण खूप टेस्ट लागते भजीमध्ये. तुम्हाला हे भजी कसे वाटतायत हे मला कमेंट्स करून सांगा. भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, मस्त रहा.
धन्यवाद.